महाराष्ट्रात नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमध्ये मतदानाचा उत्साह शिगेला पोहोचलाय। बारामती ते अंबरनाथ, फलटण ते चंद्रपूर अनेक उमेदवारांचं भवितव्य आज ईव्हीएम मध्ये बंद होणार आहे। दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। तर चला पाहूयात आजचा लोकशाहीचा उत्सव। नमस्कार, मी प्राची शिरकर आपलं प्रहार न्यूज लाईन मध्ये स्वागत करते। महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगानं 288 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला होता। या कार्यक्रमानुसार पहिल्या टप्प्याचं मतदान 2 डिसेंबर रोजी आणि दुसऱ्या टप्प्याचं मतदान आज म्हणजेच 20 डिसेंबर रोजी होत आहे। दुसऱ्या टप्प्यात बारामती, अंबरनाथ, फलटण, कामठी, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, नाशिक, पालघर, ठाणे आणि पुणे जिल्ह्यातील काही भागांचा समावेश आहे, ज्यात अध्यक्ष आणि सदस्य पदाच्या जागा आहेत। प्रभाग रचना, ओबीसी आरक्षण आणि इतर तांत्रिक मुद्द्यांमुळे या निवडणुका स्थगित झाल्या होत्या। उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयातील याचिकांमुळे निवडणूक आयोगाला निवडणूक कार्यक्रमात बदल करावा लागला। उमेदवारांच्या प्रचाराला उशीर झाला, त्यामुळे निवडक ठिकाणांच्या नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांना उशीर झाला। या निवडणुकांचे परिणाम दूरगामी होतील। महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील संघर्ष स्थानिक पातळीवर तीव्र आहे। भाजपा, राष्ट्रवादी, ठाकरे गट आणि काँग्रेस नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। बारामतीत पवार कुटुंबियांचा प्रभाव, तर अंबरनाथमध्ये स्थानिक मुद्दे अर्थात पाणी पुरवठा आणि रस्ते विकास चर्चेत आहेत। त्यामुळे हे निकाल राज्यातील राजकीय समीकरणं बदलू शकतात। विशेषतः आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या निवडणुका म्हणजे लिटमस टेस्ट आहेत। शहर आणि गावांच्या विकासासाठी मतदारांनी मतदान प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेतला पाहिजे, कारण तुमचं एक मत सुद्धा विकासासाठी महत्त्वाचं ठरणार आहे। 20 तारखेला मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे आणि 21 तारखेला निकाल आहे। त्यामुळे नेत्यांची धगधग वाढली आहे। शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीनंतर होणाऱ्या या निवडणुकांमध्ये कोण बाजी मारतंय हे काही तासानंतर स्पष्ट होईल। तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा आणि अशाच राजकीय विश्लेषणासाठी पाहत रहा प्रहार न्यूज लाईन। धन्यवाद।